राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात। आज सभागृहात राज्यपालांचं अभिभाषण होणार, शोक प्रस्ताव देखील मांडला जाणार। आजपासून दादांविना पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन। दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडला जाणार। दादांच्या आठवणीतून सहकारी वाहणार श्रद्धांजली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आज लाक्षणिक ठिय्या आंदोलन। आझाद मैदानात हजारो भूमिपुत्रांच्या उपस्थितीत लाक्षणिक ठिय्या आंदोलनाची हाक। आज बारामती, इंदापूर, दौंड बंदची हाक। मुसलमान मुलाशी लग्न केल्यानं लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा आरोप। स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याची मुलीनं दिली होती कबुली। संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसाला दारुड्याकडून मारहाण। वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, हातही उचलला। सोमनाथ गिरी या मद्यपीसह त्याच्या पत्नीच्या विरोधात देखील गुन्हा दाखल। नियम कडक नसल्यामुळे वाहनांचं तब्बल 40,000 कोटींचं ई चलान थकलं। 62% चलान डस्टबिनमध्ये, तर 41 कोटीपैकी फक्त 15 कोटी केसेसलाच दंड भरला गेला। नाशिक मनपा स्थायी समिती सभापती निवडणूक बुधवारी होणार। आज अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार। भाजपचे 3 जण स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक। मुंबईची हवा अजून देखील प्रदूषितच। हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीतच। बांधकामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता खालावली। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 121 वर। अमरावती शहरातल्या राहुल नगर परिसरात धूर पसरल्यानं एकच खळबळ। नागरिकांची पळापळ। 100 मीटरपर्यंत धुराचे लोट पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गोंदियामध्ये सकाळपासून अवकाळी पावसाला सुरुवात। विजांच्या कडकडाटासह हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस। गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात वरुणराजाची हजेरी। रत्नागिरीतल्या लांजा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली। मराठवाड्यात नव्या वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच। जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांची आत्महत्या। सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बीड जिल्ह्यात। माजी रेल्वे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचं निधन। वयाच्या 71व्या वर्षी कोलकात्यात हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास। देशाला माहिती आहे काँग्रेस आधीच नग्न पक्ष। कपडे उतरवण्याची गरज काय? एआय समिटमधल्या कृतीमुळे मोदींचा काँग्रेसवर घणाघात। राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। हल्ल्याचा कट रचणाऱ्या 8 संशयित दहशतवाद्यांना अटक। संशयितांमध्ये काही बांगलादेशींचा समावेश असल्याची माहिती। किश्तवाडमध्ये जैशच्या कमांडरसह 3घांचा खात्मा। जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार। सुगावा लागता सुरक्षा रक्षकांनी केला दहशतवाद्यांचा खात्मा। हैदराबादमध्ये 4 कोटींच्या फरारीनं 3घांना चिरडलं। अभिनेते बालकृष्ण यांच्या घराजवळ भीषण थरार। अपघातामध्ये 3घेही गंभीर जखमी। जुबली हिल्स परिसरातली घटना। प्रतिनिधी बैठक लांबणीवर। अमेरिकेबरोबर व्यापार चर्चा भारतानं पुढे ढकलली। डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये बंदूकधारी व्यक्तीचा घुसण्याचा प्रयत्न। सुरक्षा दलांच्या गोळीबारात संशयित ठार। टीम इंडियाच्या फलंदाजांची हाराकिरी भोवली। सुपर 8 मध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिकेनं 76 धावांनी दिली मात। आज वानखेडेवर रंगणार झिम्बाब्वे वेस्ट इंडिजमध्ये सामना। वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांना तगड्या लढतीची अपेक्षा।